नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्पिता पाटील आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज खूप दिवसांनी मी ब्लॉग चालू केलेला आहे. 9:30 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकतात आरोही इथे तयारी करायला लागलेली आहे. आज स्पेशल आहे काहीतरी, तयारी करायला लागलेली आहे आणि मी पण रेडी झालेली आहे. बाहेर जायचं आहे, जरा काम आहे, तर आज खूप दिवसांनी ब्लॉग चालू केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता स्नेही पण आलेली आहे. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. हे बघा, सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत. मिस्टर पण गेलेले आहेत जॉबवर. आरोही आज काय आहे? बर्थडे आहे आईचा. आज का स्नेही काय आहे? आज बर्थडे होती मम्मीचा. आज बर्थडे आहे माझा. आरोही तयार झालेली आहे. छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे, तो मला पण दाखवेल. सकाळची सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत. आता मला बाहेर जायचं आहे, तर चला नंतर भेटूया. आता आरोही ओवाळणार आहे मला. ते दरवर्षीप्रमाणे पहिले सासू आई असायच्या, तर त्या दरवर्षी ओवाळायच्या मला बड्डेच्या दिवशी सकाळी. पण आता 2 वर्ष झाले आई नाही आहेत. मग आरोही किंवा माझी दिराणी ओवाळते मला. म्हणजे आम्ही बड्डे असल्यावर एकमेकांना असं ओवाळतो सकाळच्या टायमात. आणि मग दिवसभराचं आपलं जे रुटीन असते ते, आणि संध्याकाळी छोटंसं सेलिब्रेशन करतो. तर आज काय करणार आहोत? छोटंसं सेलिब्रेशन. आता आरोही ओवाळणार आहे मला आणि स्नेही पण. तर चला तुम्हाला पण दाखवते. हे बघा, तुम्ही बघितलं मला आरोहीने आणि स्नेहीने ओवाळलेलं आहे. त्यांच्या पद्धतीने त्यांनी ओवाळलेलं आहे. बघा, गौरव बसलेला आहे मागे. आता मी बाहेर चाललेले आहे, जरा काम आहे, तर तुम्हाला झालं तर ते पण दाखवेल. आज दिवसभरात काय काय होते ते पण दाखवेल तुम्हाला मी. तर चला नंतर भेटूया. किचन पण सर्व आवरलेलं आहे. हे बघा, हॉलचं पण सर्व आवरलेलं आहे. सगळी कामं झालेली आहेत. मी चाललेली आहे आता मसाला आणायला. मी घरी बनवत नाही मसाला, मी बाहेरचंच विकत आणते. आमच्या इथे छान मसाला भेटतो एडवनला. सगळं भेटते तिथे, कुरडयापासनं, पापडापासनं, लोणच्यापासनं, मसाल्यापासनं, गरम मसाले, अगदी सगळं, म्हणजे सगळं चहाच्या मसाल्यापासनं सगळं त्या मिलमध्ये भेटते. तर मी तुम्हाला पण दाखवते तिथे. आता मी चाललेले आहे मसाला आणायला. तर चला आता निघूया. बघा, मी आत्ताच आलेली आहे. मसाला वगैरे घेऊन आलेली आहे. तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे. मला जेवढं झालं तेवढं मी थोडं शूट केलेलं आहे, कारण तिथे खूप गर्दी होती मसाल्यासाठी आणि ऊन पण खूप होता. म्हणून मला डीमार्टला पण जायचं सामान भरण्यासाठी. म्हणून जितकं झालं तेवढं मी शूट केलेलं आहे. थोडं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मी काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा, पापड आणलेले आहे. ते मिरची कोथिंबीरचे पापड आहे. हे बघा, 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. ते 75 रुपयाला पडलेलं आहे. असे पापड आहेत. 3 पॅकेट आणलेले आहेत मी. मस्त छान लागतात हे. गेल्या वर्षी पण मी आणलेले आहेत हे पापड. हे बघा, मिरची आणि कोथिंबीरचे पापड आहे. हे 3 पॅकेट आणलेले आहे. हळद अर्धा किलो आणलेली आहे मी. हे बघा, 260 रुपये. सेलमची आहे, कारण दुसरी हळद आहे माझ्याकडे, म्हणून अर्धा किलो हळद आणलेली आहे. 40 रुपये किलो मसाला आहे हा. मी 4 किलो आणलेला आहे. हे बघा, बघू शकता. घरगुती स्पेशल मसाला खूप छान भाजीला चव येते आणि कलर पण खूप छान येतो भाजीला. आणि हा गरम मसाला आहे, स्पेशल गरम मसाला आहे. 400 रुपये किलो आहे हा. खूप छान वास येतो. बटाट्याचे वेफर आणलेले आहेत, 65 रुपये. हे बघा, मुलांना बनवून द्यायला. हे बघा, गोड लोणचं आणलेलं आहे, मिस्टरांना आवडते म्हणून. ह्याचं आहे, आंब्याचं आहे. आवळा आणलेला आहे, आवळा आणलेला आहे बघा. ॲसिडिटी वगैरेसाठी चांगलं असते. 45 रुपये ह्याचे पण. हे बघा, हे सर्व एवढं आणलेलं आहे, तुम्हाला मी दाखवलेलं आहे. हे पापड वगैरे. हे
हे बघा मी तयार झालेले आहे. मसाला वगैरे घेऊन आली. मग तुम्हाला दाखवलं मी मसाले वगैरे काय काय आणले. मस्त मसाले भेटतात तिथे. जे काय आणलं ते दाखवलं तुम्हाला मी. नंतर जेवण वगैरे बनवलं, जेवले आम्ही. आणि आत्ता वाजलेलं आहे ते बघा तुम्ही बघू शकता 2ला 10 कमी आहेत. आता मी चाललेले आहे डीमार्टला सामान आणायचं आहे, म्हणजे किराणा भरायचा आहे. तर आता डीमार्टला चाललेली आहे. हे बघा आरोही आहे इथे, डोडो घेऊन बसलाय ती टेडी बिअरवर बसलेली आहे. तर तिला नाही नेत, मीच चाललेली आहे. तर आता तुम्हाला डायरेक्ट मी डीमार्टला भेटते, तिथे पण दाखवते. तर चला आता डीमार्टला भेटूया. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go. घरी पोचलेले आहे डीमार्टवरनं. तुम्हाला दाखवते आरोहीने काय केलं आहे. हे बघा, मी आली तर त्यांनी कसं सर्व तयार करून ठेवलेलं आहे. माझ्यासाठी पण हे सरप्राईजच आहे. मला पण खूप लेट झालं यायला, 8 वाजले. थँक्यू आरोही, गौरव आणि स्नेही. चला आता मी फ्रेश होते आणि मग दाखवते. हे बघा काय केलं. हे बघा केक आणलेला आहे, कॅन्डल आणलेलं आहे. On we'll go, finding life along the way, melodies we haven't played. आणि जे डेकोरेशन केलं ना ते पण माझ्यासाठी खरं सांगते सरप्राईज आहे. मला अपेक्षा पण नव्हती. हे बघा बसली, मी पाणी पिलेलं आहे. आता आरोहीने भेल बनवलेली आहे. हे बघा आता ती टेस्ट करते. एक नंबर भेल झालेली आहे. छान मिरची, कांदा, कोथिंबीर, कैरी सर्व कापून टाकलेलं आहे तिने. मस्त आंबट गोड तिखट अशी भेल बनवली. तुम्ही पण या खायला. मुलीच्या हातची भेल. आणि मला असं फर्स्ट टाईम सरप्राईज भेटलेलं आहे. मी घरात आल्यानंतर पाणी, बड्डेला असं छान असं डेकोरेशन. खूप हॅप्पी झालेली आहे मी. ॲक्च्युली मला असं सेलिब्रेशन करायला जास्त नाही आवडत, पण मुलांच्या हट्टापायी करावं लागते. आता भेल एन्जॉय करते मुलीच्या हातची. हे बघा मी तयार झालेली आहे. 9:15 वाजलेले आहेत, अजून मी जेवले नाही, दिसत असेल. आता सेलिब्रेशन करतो छोटंसं. हे बघा आरोही आणि स्नेही. तर चला आता तुम्हाला पण दाखवते. Horizon, turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands, and on we'll go. Happy birthday
हे पण माझ्यासाठी सरप्राईजच आहे. मला माहिती नव्हतं ती साडी आणतील असं. हे बघा अशा पद्धतीचं आहे. हा कलर पण नव्हता माझ्याकडे. थँक्यू. तुम्ही बघितलं आता छोटंसं सेलिब्रेशन केलं आम्ही, जास्त काही करत नाही. छोटंसं सेलिब्रेशन केलं, जेवले वगैरे, जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे घातली, सर्व घरातलं काम आवडलं. आता डीमार्टचं मी काय आणलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. थंडच्या बॉटल आणलेलं आहे. मला डीमार्टमध्ये जास्त शूट करायला जमलं नाही कारण तिथे अलाउड नाही आहे. मी करत होती तर मला त्यांनी नाही सांगितलं. मग जितकं झालं आहे थोडंसं ते दाखवेल तुम्हाला मी. थंडच्या बॉटल, कारण आज माझा बड्डे आहे म्हणजे 8 मे आणि उद्या आहे आरोहीचा बड्डे 9 मे. तर मग थंड वेगळं आणलं. तिथं पण काही जास्त नाही, पण घरातल्या मुलाचं गरमी पण आहे तर मुलं पण तिथं मखाने आणलेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता, मखाने आणलेले आहेत. हे मुलांसाठी खूप चांगले असतात, पौष्टिक असतात. गौरवसाठी आणि आरोग्यासाठी याची पावडर बनवून ठेवायची आहे पौष्टिक अशी. तुमच्यासोबत पण मी ती रेसिपी शेअर करेल. काजू बदाम वगैरे टाकून आणि मुलांना दुधामध्ये टाकून तुम्ही देऊ शकता. मखाने आणलेले ती बघा, छोटीशी बर्नी भेटलेली, मस्त बॉटल भेटलेली, तुम्ही बघू शकता. 19 रुपयाला. आपल्याला वेलची वगैरे ठेवायची असेल ना, मस्त आहे, काचेची आहे. मिठामध्ये मुलांना लागते. पॅन भेटलेला आहे बघा 119 रुपयाला, छान असं. हे मिल्क केक आहे आणि ह्या पेढा आहे. हे बघा, हे पण डीमार्टचे घेतलेले आहे. ही छोटीशी डिश घेतलेली आहे बघा 39 रुपये. बघा छान आहे, मला आवडली म्हणून मी घेतली. नंतर आपलं रेग्युलर विक्स बाम हे आरोहीसाठी क्लीन अँड क्लिअरचं फेसवॉश घेतलेलं आहे. देवाची अगरबत्ती घेतलेली आहे. नेल कटर सुटलेलं आहे आमचं, ते घेतलेलं आहे. टिश्यू पेपर घेतलेला आहे. कोलगेट हे शॉवर जेल घेतलेलं आहे. तो इन वन आहे क्वालिटीचा, फाल्माचा आहे. हे बघा मूग, सगळे कडधान्य 1 किलो आणलेले आहेत. मूग आणि टिश्यू पेपरचे 2 पॅकेट आहेत. हायड अँड सीकचं बिस्किट माझं फेवरेट आहे. वाल 1 किलो आणलेले आहे. काळा खजूर मी तुम्हाला जसं मखाने म्हणते की मखाण्याची पावडर बनवायची आहे काजू बदाम वगैरे टाकून, तर त्यासाठी काळी पण आणलेली आहे. 2 पापडाची पॅकेट आणलेले आहे. गौरवचं फेवरेट बटर, त्याचं फेवरेट चीज, दुधाचं पॅकेट आणलेलं आहे. तू ठेवून दे कारण मगापासून राहिले ते आणि ते खराब होईल. रिन साबण आणलेले आहे, ते बघा तुम्ही बघू शकता. 5च आणलेले आहेत कारण मी मशीनीतच कपडे लावते, त्यामुळे मला पावडर जास्त लागते. आणि पावडर ऑलरेडी माझ्याकडे 5 किलोचं पॅकेट आहे. चहा पावडर आणलेली आहे रेड लेबलची बघा, मसाला टी, लाल कढई, मसूर, वटाणे, तेलाची पॅकेट आणलेले आहे 5. आणि 3 किलो मुगाची डाळ. मुगाची डाळ आम्हाला भरपूर लागते आणि मला डीमार्टचीच मुगाची डाळ आवडते. आणि 3 किलो बिर्याणीसाठी आणलेली आहे. तेवढं सगळं सामान दाखवलेलं आहे. मग एवढं सारं आणलेलं आहे. आणि साखर वगैरे माझ्याकडे ऑलरेडी आहे. कपड्याची पावडर आहे, मी फ्लिपकार्टवरनं मागवलेलं. पण थोडंसं सामान आहे, मी छोटं मोठं आणायचं होतं ते बघा. ही इतकी शॉपिंग केलेली आहे. आजचा बड्डेचा दिवस पूर्ण धावपळीचा माझा गेलेला आहे. आता उद्या बघूया उद्या काय होतं. आवीचं पण छोटंसं सेलिब्रेशन घरातल्या घरातच करणार, कारण गेल्या वर्षी तिचा 10वा बड्डे व्यवस्थित केलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? मी मसाल्याची शॉपिंग केली, म्हणजे आपले जे मसाले लागतात ते डीमार्टची थोडीफार शॉपिंग केली, छोटंसं सेलिब्रेशन दाखवलं बड्डेचं. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशात नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.